विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8वी गणित सूट आणि कमिशन भाग 1. इन दिस व्हिडिओ वी लर्न 8th मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 9 डिस्काउंट अँड कमिशन अँड प्रॉब्लेम सेट 9.1 अँड ऑल प्रॉब्लेम्स फ्रॉम 9.1. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण डिस्काउंट अँड कमिशन म्हणजेच डिस्काउंट म्हणजे याला मराठीमध्ये सूट असं म्हणतात आणि कमिशन म्हणजेच कमिशन. तर आपण 7th क्लास 9th चॅप्टर पाहत आहोत. 7वीचा 9वा घटक आहे डिस्काउंट अँड कमिशन. तर यामध्ये आपण ज्या कन्सेप्ट पाहणार आहोत त्यामध्ये डिस्काउंट म्हणजे सूट म्हणजे काय, कमिशन म्हणजे काय, रिबेट म्हणजे काय आणि यावरील आधारित महत्त्वाची सर्व प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे. तर पाहूयात आपण डिस्काउंट अँड कमिशन. यामध्ये पर्सेंटेज कन्सेप्ट, पर्सेंटेज म्हणजे काय किंवा शेकडेवारी म्हणजे काय. तर शेकडेवारी ही संकल्पना समजून घेत असताना आपल्याला शेकडा काढणे, शेकडा याचं जे साइन आहे किंवा जे चिन्ह आहे तर हे या पद्धतीनं शेकड्याचं चिन्ह आहे. तर याचा वापर करून आपण शेकडा कसा काढतो. समजा उदाहरणामध्ये जर तुम्हाला 25 पैकी 20 मार्क मिळाले एखाद्या युनिट टेस्टमध्ये, मीन्स इफ यू हॅव गॉट 20 आउट ऑफ 25 मार्क्स इन अ टेस्ट, देन व्हॉट्स पर्सेंटेज ऑफ दॅट मार्क्स. तर याचं पर्सेंटेज कसं काढायचं याची सिंपल पद्धत अशी आहे. 2 पद्धतीनं आपण याचं पर्सेंटेज काढू शकतो. तर पहिली पद्धत म्हणजे 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत 25 पैकी, तर याला डायरेक्ट 100 न गुणा. 25 एक 25, 25 चोक 100 आणि 20 आणि 4चा गुणाकार केल्यानंतर तो येतो 80 आणि याच्या पुढे पर्सेंटेज साइन दिलं जातं. तर या पद्धतीने आपण पर्सेंटेज काढू शकतो. ही पहिली पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे पर्सेंटेज फाइंड आउट करण्याची. तर 20/25, तर या अपूर्णांकाचा मीन्स इन सेकंड मेथड 20/25, डिनोमिनेटर 25 टू मेक 100. तर आपल्याला या ठिकाणी डिनोमिनेटर 100 करायचं आहे. तर हे 20/25, तर 25ला आपण कितीनं मल्टिप्लाय करावं म्हणजे डिनोमिनेटर 100 येईल. तर छेद 100 येण्यासाठी विच नंबर मल्टिपल टू 25, तर कोणत्या नंबरने आपल्याला 25ला मल्टिप्लाय करावं लागेल तर 4 मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जर आपण डिनोमिनेटरला 4 पैकी केलं तर न्यूमिनेटरला सुद्धा 4 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच 20 गुणिले 4 80 आणि 25 गुणिले 4 100, म्हणजेच 100 पैकी 80 मार्क आणि 100 पैकी 80 यालाच आपण 80% असं लिहितो. तर या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं तुम्ही पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. तर इतकी सिंपल पद्धत आहे पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायची. सपोज दॅट एखादं जर उदाहरण असं असेल 25/100, तर याचा अर्थ असा होतो 25%. 36/100 इज इक्वल टू 36%. तर हे समजून घ्या कारण अगदी सिंपल पद्धतीने हे आपण लिहू शकतो. यानंतर याचं वाईस वर्सा जर लिहिलं आपण 75% मीन्स 75/100, म्हणजे 75% म्हणजेच 75/100 किंवा 100 पैकी 75. 95/100 मीन्स 95% and 95% मीन्स 95/100. तर या सर्व संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पर्सेंटेजमध्ये रूपांतर कसं करायचं, हाऊ टू कन्वर्ट इन पर्सेंटेज अँड हाऊ टू कन्वर्ट पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. फ्रॅक्शन टू पर्सेंटेज म्हणजे अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर आणि शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. यानंतर आपण पाहूयात की एखाद्या संख्येचा पर्सेंटेज काढायचा म्हणजे कसे काढायचा किंवा पर्सेंटेज फाइंड आउट कसं करायचं. दिलेली जर एखादी संख्या असेल किंवा नंबर असेल, सपोज दॅट 40% of
300 आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. 40% ऑफ 300. तर आपण काय करणार पहा, हे 40% म्हणजे काय, 40/100 ऑफ म्हणजे इंटू अँड 300. 20 कॅन्सल. 40 इंटू 3 इज इक्वल टू 120. सेम वे 60% ऑफ 2000. तर 60% म्हणजे काय, 60/100 ऑफ म्हणजेच गुणाकार और मल्टिपल अँड 2000. हिअर 20 कॅन्सल अँड हिअर 60 इंटू 20 इज इक्वल टू 1200. मीन्स 60% ऑफ 2000 इज इक्वल टू 1200 म्हणजे 1200. हेच जर आपण मराठीमध्ये उदाहरण पाहिलं तर कोणत्या पद्धतीने सोडवता येतं पहा. समजा तुम्हाला असं सांगितलं 900चे 20%. तर 900चे म्हणजे हे 900 चे म्हणजेच गुणाकार. लक्षात ठेवा, ची कोणताही शब्द असेल तर त्याचा अर्थ होतो गुणाकार किंवा मल्टिफिकेशन. 20% म्हणजे 20/100. 2 शून्य कटली, 2 शून्य कट होतील आणि 9 दोन्ही 18 आणि हे 1 शून्य म्हणजेच 180. 900चे 20% 180. त्यानंतर 4000चे 15%. तर हे आपण असं लिहूया, 4000 गुणिले 15% म्हणजेच 15/100. 2 शून्य कट होतील आणि 15 चौक 60 आणि हे 1 शून्य. तर या पद्धतीने अगदी सिंपल वे आपण हे सर्व प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं हे सर्व प्रश्न पाहून घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. पुढील भागामध्ये आपणास पाहायचं आहे डिस्काउंट म्हणजे काय किंवा डिस्काउंट नेमकं दिला कसा जातो. तर डिस्काउंट म्हणजेच सूट आणि डिस्काउंट म्हणजेच पर्सेंटेज. तर डिस्काउंट म्हणजे सूट. समजा एखादी वस्तू एखाद्या वस्तूची किंमत आहे 500 रुपये. समजा एक टेबल असेल किंवा काही वस्तू तुम्ही खरेदी केला त्याची किंमत आहे 500 रुपये आणि याच्यावर जर तुम्हाला 10% डिस्काउंट दिला म्हणजेच 10% सूट दिली तर ती वस्तू तुम्हाला किती रुपयाला मिळेल. इफ यू हॅव 500 रुपीज ऑफ आर्टिकल with 10% डिस्काउंट देन व्हॉट अमाऊंट यू हॅव टू पे टू शॉपकीपर और टू शॉप. म्हणजे तुम्हाला जर समजा एखादी वस्तू 500 रुपयाला आहे त्यावर 10% डिस्काउंट दिला तर एकूण रक्कम तुम्ही दुकानदाराला किती द्याल किंवा डिस्काउंट किती मिळेल. तर या ठिकाणी 10% डिस्काउंट याचा अर्थ असा असतो 500 रुपीज इंटू 10% मीन्स 10/100. सो 20 कॅन्सल अँड 5 इंटू 10 50 रुपीज मीन्स युअर डिस्काउंट किंवा सूट किती असेल तर ती असेल 50 रुपये. मग वस्तूची खरेदी किंमत किती असेल तर 500 रुपीज मायनस 50 इज इक्वल टू 450 रुपीज. म्हणजे ती वस्तू तुम्हाला किती रुपयाला मिळेल 400 रुपयास. म्हणजे इतक्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यासाठी वेगवेगळी सूत्र वापरता येतात. तर ती सूत्र कशी लिहायची किंवा त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहूयात. आणि जनरली हा जो डिस्काउंट दिला जातो तो छापील किमतीवर असतो म्हणजेच प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस जी असेल त्याच्यावरच हा डिस्काउंट आपल्याला दिला जातो. तर हे पण लक्षात ठेवा, डिस्काउंट ऑलवेज गिव्ह ऑन प्रिंटेड प्राइस म्हणजेच छापलेल्या किमतीवर आपल्याला हा डिस्काउंट दिला जातो. तर डिस्काउंटचं पर्सेंटेज काढणे किंवा डिस्काउंट शोधणे याच्या सिंपल पद्धती आपण पाहूयात. तर डायरेक्ट आपण उदाहरण सोडवून घेऊयात. त्यापूर्वी डिस्काउंट बद्दल एक महत्त्वाचं सूत्र पाहूयात. डिस्काउंट फाइंड आउट करायचा कसा. इफ m% डिस्काउंट ऑन एनी ऑब्जेक्ट और एनी आर्टिकल म्हणजे एखाद्या वस्तूवर
यम टक्के सूट असेल तर ती कसं लिहितात? तर यम टक्के म्हणजे काय? तर जनरली आपण असं लिहू शकतो 100 रुपयाला यम रुपये, बिकॉज यम पर्सेंट इज इक्वल टू यम अपॉन 100 इज इक्वल टू तुम्हाला मिळालेला एकूण डिस्काउंट म्हणजे सूट. आता पहा 100 रुपयाला यम रुपये मिळालेत आणि वस्तूची जी काही मार्कड प्राइस असेल किंवा प्रिंटेड प्राइस असेल, छापील प्राइस, त्यालाच आपण प्रिंटेड किंवा मार्कड दोन्ही शब्द वापरू शकतो. तर या ठिकाणी आपण लिहूयात मार्कड प्राइस तर हे जे गुणोत्तर आहे हे समान असतं, मीन्स दिस रेशो ऑलवेज सेम. सो टू फाइंड आउट मार्कड प्राइस, तर या ठिकाणी आपल्याला मार्कड प्राइसची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी मार्कड प्राइस जर या बाजूला गुणाकारामध्ये घेतली मल्टिपलमध्ये, तर आपण असं लिहू शकतो, पहा 100 यम/100 गुणिले मार्कड प्राइस इज इक्वल टू डिस्काउंट और सूट. यालाच छापील किंमत असं सुद्धा म्हणतात. मार्कड प्राइस म्हणजे छापील किंमत. म्हणजे सूत्र काय तयार होईल पहा, तुम्हाला जर डिस्काउंट फाइंड आउट करायचं असेल तर डिस्काउंट इज इक्वल टू यम इंटू मार्कड प्राइस अपॉन 100. म्हणजेच हे सूत्र आपण या पद्धतीने लिहू शकतो, डिस्काउंट इज इक्वल टू यम काय आहे या ठिकाणी? सूट आहे, लक्षात घ्या. यम गुणिले मार्कड प्राइस छेदामध्ये 100. तर या सूत्राचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवता येतील किंवा डिस्काउंट फाइंड आउट करता येतो. हेच सूत्र जर मराठीमध्ये लिहिलं आपण तर सूट बरोबर यम गुणिले छापील किंमत छेदामध्ये 100. तर हे कोणतंही सूत्र वापरून तुम्ही अगदी सेकंदामध्ये हे सर्व प्रश्न सोडवू शकतात. तर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 9.1 आणि यामध्ये महत्वाचे प्रश्न. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 9.1 आणि 9.1 हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी काही सूत्र या ठिकाणी मी लिहून ठेवतो. हे सूत्र लक्षात ठेवा. पहिलं म्हणजेच डिस्काउंट इज इक्वल टू यम. म्हणजे जर समजा यम म्हणजे काय किंवा या ठिकाणी कोणतंही अक्षर तुम्ही घेऊ शकतात, यम घ्या किंवा एक्स घ्या, गुणिले मार्कड प्राइस अपॉन 100 किंवा सूट बरोबर यम गुणिले छापील किंमत छेदामध्ये 100. यामध्ये जेव्हा तुम्हाला सूट मिळते तेव्हा आता ती वस्तू विक्री केली जाते, म्हणजे त्याला आपण सेलिंग प्राइस म्हणतो. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्कड प्राइस मायनस डिस्काउंट. तर हे सूत्र कोण लक्षात ठेवा. सेलिंग प्राइस जर काढायची असेल तुम्हाला तर मार्कड प्राइस मधून डिस्काउंट वजा करावं लागेल. म्हणजेच हेच सूत्र लिहित असताना तुम्ही मराठीमध्ये जेव्हा सूत्र लिहिता तेव्हा विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. तर या सूत्राचा वापर करून तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकतात. तर या सूत्रांचा वापर करून आपण 9.1 मधील पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, इफ मार्कड प्राइस 1700 अँड सेलिंग प्राइस 1540 देन फाइंड द डिस्काउंट. तर आपल्याला डायरेक्ट डिस्काउंट म्हणजे किती असं विचारलेलं आहे. तर डायरेक्ट डिस्काउंटचं पण सूत्र तुम्ही या सूत्रावरून तयार करू शकतात, कारण हे मायनस जे आहे ते जर इकडे घेतलं तर हे असं येतं. या ठिकाणी पहा, सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. म्हणजे सूट या बाजूला घेतल्यानंतर प्लस झाला आणि विक्री किंमत इकडे घेतल्यानंतर वजा झालं. यालाच आपण असं लिहू शकतो, डिस्काउंट इज इक्वल टू मार्कड प्राइस मायनस सेलिंग प्राइस.
तर हे पण सूत्र फक्त तेच सूत्र आहे, फक्त आपण बदल करून लिहितोय. तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न दिलेला आहे आपणास, छापील किंमत दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे, म्हणजेच मार्क्ड प्राइस दिलेली आहे आपणास. मार्क्ड प्राइस इज इक्वल टू 1700 रुपीज अँड सेलिंग प्राइस ₹1540 1540 रुपीज. तर ही आहे छापील किंमत आणि ही आहे विक्री किंमत. तर आपल्याला विचारलेलं आहे डिस्काउंट काय असेल, तर डिस्काउंटचं सूत्र आपण आत्ताच पाहिलेलं आहे. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर मार्क्ड प्राइस आहे 1700 मायनस 1540. सो इट्स सबट्रॅक्शन 160 रुपीज. सो टोटल डिस्काउंट इज गिवन 160 रुपीज. म्हणजे या ठिकाणी सूट किती दिलेली आहे, 160 रुपये. तुम्हाला हे जर मराठीमध्ये सूत्र लिहायचं असेल तर या पद्धतीने लिहू शकता. सूट बरोबर छापील किंमत मायनस विक्री किंमत आणि तीच संख्या या ठिकाणी ठेवलं तर उत्तर मिळेल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे इफ मार्केट प्राइस 990 रुपीज अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10 देन फाइंड द सेलिंग प्राइस. म्हणजेच छापील किंमत आहे 990 रुपये, शेकडा सूट आहे 10, तर विक्री किंमत किती. तर दिलेल्या माहितीनुसार मार्क्ड प्राइस म्हणजे छापील किंमत दिलेली आहे 990 रुपये, डिस्काउंट इज इक्वल टू 10%, सूट आहे 10%. तर या ठिकाणी सूट काढावी लागेल सुरुवातीला आपणास. डिस्काउंट इज इक्वल टू एम इंटू मार्क्ड प्राइस. एम म्हणजे काय, पर्सेंटेज, छेदामध्ये 100. तर या ठिकाणी डिस्काउंट आहे 10 इंटू मार्क्ड प्राइस 990 अपॉन 100. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, अँड सो डिस्काउंट इज इक्वल टू 99 रुपीज. तर या ठिकाणी डिस्काउंट किती आलेला आहे, 99 रुपये. तर आपल्याला या ठिकाणी डिस्काउंट विचारलेला नाही, तर या ठिकाणी सेलिंग प्राइस काढायची आहे. तर सेलिंग प्राइस काढत असताना आपण असं लिहू शकतो, आपल्याला दुसरं सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. म्हणजे छापील किंमत वजा सूट. तर छापील किंमत आहे 990 रुपये वजा 99. तर या ठिकाणी जर वजाबाकी केली तर 0 म्हणजे 10 मधून 9 गेले 1, हातच्या 1 10, 19 मधून 10 गेले 9, हातच्या 1 आणि हे 8. सो सेलिंग प्राइस इज इक्वल टू 891. म्हणजेच विक्री किंमत किती असेल मग या ठिकाणी 891 रुपये. यानंतर पाहूया आपण तिसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 जर आपणास पाहायचा असेल तर अतिशय सोपा असा प्रश्न दिलेला आहे. विक्री किंमत आहे 900, शेकडा सूट आहे 20, तर छापील किंमत किती. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार विक्री किंमत बरोबर 900, सूट जी दिलेली आहे डिस्काउंट 20%. तर याचा नेमका अर्थ काय होतो, 20% डिस्काउंट म्हणजे काय, 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विक्री केली. 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकली. सेल ऑन सेलिंग प्राइस 80 रुपीज बिकॉज 20% डिस्काउंट. सो 1 रुपयाची वस्तू 900 रुपयाला विकली किंवा विक्री केली. मीन्स
X rupees price article, marked price, and its सेल प्राइस और सेलिंग प्राइस 900. तर 1 रुपयाची वस्तू 900 रुपयाला विकली. तर हेच जर आपण समीकरणामध्ये लिहिले तर असं लिहिता येतं आपल्याला 80/100, 80/100 बरोबर 900/x मीन्स 80/100 is equal to 900/x. So x is equal to 900 into 100/80. म्हणजे या ठिकाणी पहा यासारखं कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे. तर हे 100 जे आहे ते इकडे मल्टिपलमध्ये जाईल आणि 80 डिव्हिजनमध्ये म्हणजे 100 मल्टिपलमध्ये आलं 80 डिव्हिजनमध्ये. तर या ठिकाणी आता हे सोडवून घेऊयात आपण. तर हे 0 आणि 0 कटेल. त्यानंतर या ठिकाणी पहा 4 ने भाग जाईल 100 आणि 8ला. 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 2 उरले 4 पंचे 20. त्यानंतर 2 न 90 ला भागूयात. बे 1 बे, बे चोक 8, 1 उरलं बे पंचे 10. म्हणजेच x बरोबर 45 गुणिले 25. तर हा गुणाकार करूयात. 25 गुणिले 5 125 ला 5 हातच्याले 12 आणि 25 चोक 100 आणि 12 112 मीन्स x इज इक्वल टू 1125, 1125 रुपये. तर x ही आहे मार्कड प्राइस 1125 रुपये. आणखी एकदा हे गणित मी रिपीट करतोय. इफ सेलिंग प्राइस 900, डिस्काउंट 20%, 100 रुपीज आर्टिकल सेल ऑन 80 रुपीज, x रुपीज आर्टिकल सेल ऑन 900 रुपीज, देन write this ratio 80/100 and 900/x, and x is equal to, doing all calculation we have, the value of x is equal to 1125. So mark the price 1125. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 काय आहे हे समजून घेऊयात. तर प्रश्न क्रमांक 4 पाहत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पंख्याची छापील किंमत 3000 रुपये आहे. दुकानदाराने शेकडा 12 सूट दिली, तर पंख्यावर दिलेली सूट व पंख्याची विक्री किंमत काढा. म्हणजेच हा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे. द मार्कड प्राइस ऑफ द फॅन इज 3000 रुपीज. शॉपकीपर गिव्ह 12% डिस्काउंट ऑन इट. फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. म्हणजेच मार्कड प्राइस ऑफ फॅनची जी छापील किंमत आहे ती आहे 3000 रुपये. जो डिस्काउंट दिलेला आहे, डिस्काउंट इज इक्वल टू 12%. तर डायरेक्ट टोटल डिस्काउंट जर काढला आपण, टोटल डिस्काउंट म्हणजे एकूण डिस्काउंट किती. तर या ठिकाणी एकूण डिस्काउंट काढत असताना डिस्काउंट 12% इंटू मार्कड प्राइस अपॉन 100 इज इक्वल टू 12 इंटू 3000 अपॉन 100. 20 कॅन्सल अँड 3 इंटू 12 36 अँड 0 ॲज इट इज. डिस्काउंट इज इक्वल टू म्हणजे या ठिकाणी सूट दिलेली आहे. टोटल डिस्काउंट एकूण सूट झाली 360 रुपये. त्यानंतर आपल्याला काढायचे सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्कड प्राइस मायनस डिस्काउंट. तर या ठिकाणी 3000 वजा 360. तर 3000तून जर तुम्ही 360 वजा केलात तर या ठिकाणी वजाबाकी येईल 2640 म्हणजे 2640 रुपये. And hence we can write discount is equal to 360 rupees and selling price म्हणजे विक्री किंमत 2640 रुपीज. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे. द मार्कड प्राइस ऑफ अ मिक्सचर इज 2300 रुपीज. अ कस्टमर परचेस्ड इट फॉर
1955. फाइंड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर्ड टू द कस्टमर. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहत असताना एका मिक्सरची छापील किंमत आहे 2300 रुपये, गिरायकास 1955 रुपयास म्हणजे 1955 रुपयाला मिळालं, तर सूट किती असेल, शेकडा सूट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे या ठिकाणी मार्कड प्राइस दिलेली आहे, छापील किंमत 2300 रुपये, सेलिंग प्राइस 1955 रुपये. तर या ठिकाणी डिस्काउंट जर काढला आपण, डिस्काउंट इज इक्वल टू जर पाहिला आपण तर 2300 मायनस 1955. तर या ठिकाणी हे जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी येते 345 रुपये. तर 345 रुपये इतका डिस्काउंट मिळालेला आहे टोटल. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर यानंतर पाहूया आपण पर्सेंटेज डिस्काउंट. सपोज और लेट पर्सेंटेज डिस्काउंट इज इक्वल टू X%. म्हणजे याचा आपण मिनिंग असं लिहू शकतो, X% अपॉन 100 इज इक्वल टू 345 रुपीज जाऊन 2300. म्हणजे 100 रुपयेवर X रुपये, तर 2300 रुपयेवर 345 रुपये डिस्काउंट मिळाला. या ठिकाणी Xची किंमत काढूयात. X बरोबर 345 गुणिले हे 100 इथं गुणाकारामध्ये जाईल आणि छेदामध्ये 2300. 2 शून्य कट होतील. 23 न भागूयात आपण. 23 एक 23, 11 उरतील. 23 पाचा 115 किंवा 115, म्हणून X बरोबर 15%. अँड पर्सेंटेज डिस्काउंट इज इक्वल टू 15%. म्हणजे या ठिकाणी शेकडा सूट आहे 15%. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. अ शॉपकीपर गिव्स 11% डिस्काउंट ऑन अ टेलिव्हिजन सेट, हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट RS 22,250. देन फाइंड द मार्केट प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. म्हणजेच दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. सूट किती देतो पहा, 11%. आणि गिरायकास तो संच 22,250 रुपयाला मिळतो. संच जो मिळालेला आहे म्हणजेच त्याला आपण विक्री किंमत लिहूयात. विक्री किंमत 22,250 रुपये. तर आपल्याला शोधायची आहे छापील किंमत किती असेल. छापील किंमत बरोबर व्हॉट मीन्स आपल्याला या ठिकाणी टू फाइंड आउट मार्कड प्राइस. तर या ठिकाणी मार्कड प्राइस काढण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे शोधू शकतात. तर आपल्याला जे डिस्काउंट दिलेलं आहे, सूट दिलेला आहे 11%, म्हणजे 100 रुपयेवर 11% सूट म्हणजे विक्री किंमत किती होईल. मग विक्री किंमत बरोबर 89 रुपये. 100 रुपयेवर 11% सूट दिल्यानंतर विक्री किंमत किती होते, 89 रुपये. त्याचप्रमाणे X रुपयेवर 11% सूट दिल्यानंतर विक्री किंमत होईल 22,250 रुपये. मीन्स if you have to give 11% discount on 100 rupees, then selling price 89 rupees and 11% discount on X rupees market price, then selling price 22,250 rupees. So this equation we can write 89 rupees selling price when 100 rupees market price, 22,250 rupees selling price when X rupees marked price. Solve this equation. So X is equal to, X goes to multiple here. X is equal to 22,250 into 100 upon 89. तर या ठिकाणी आपल्याला 89 न या पूर्ण संख्येला भाग द्यायचा आहे.
तर हा भागाकार तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घ्यावा लागेल. कॅल्क्युलेशन करत असताना डायरेक्ट 89 1 89 89 2 अशा पद्धतीने हे सोडवावं लागेल. आणि जेव्हा हे कॅल्क्युलेशन तुम्ही पूर्ण कराल किंवा हा भागाकार जेव्हा तुम्ही पूर्ण करणार आहात त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याचं जे उत्तर मिळणार आहे ते असेल 25,000. Value of x is equal to 25,000 and hence x is equal to marked price and hence marked price of television is equal to 25,000. म्हणजेच दूरदर्शनची जी मार्केट प्राइस असेल छापील किंमत असेल ती असेल 25,000. तर या पद्धतीने अगदी सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी आपल्याला एक सोपीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे प्रश्न सोडवून दिलेला आहे, फक्त पूर्ण करायचं आहे. आफ्टर ऑफरिंग of 10% on marked price, a customer get total discount of 17 rupees. To find the cost price of the customer, fill the following boxes with appropriate number of complete the activity. Suppose marked price of atom is equal to 100 rupees. म्हणजे आपल्याला छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एक वस्तू 17 रुपयाला मिळालेली आहे. म्हणजे सूट 17 रुपये मिळालेली आहे, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी भरून या ठिकाणी आपल्याला पूर्ण ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार मराठीमध्ये असेल तर तुम्ही मराठीमध्ये लिहा. या ठिकाणी मी तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून देतोय. सपोज मार्क्ड प्राइस ऑफ द ॲटम is equal to 100 rupees. Then or therefore for customer that atom cost is equal to 10% discount means 100 minus 10 is equal to 90 rupees. म्हणजे 100 रुपयाची वस्तू त्या कस्टमरला 90 रुपयाला मिळेल. हेन्स व्हेन द डिस्काउंट 10%, तर या ठिकाणी आपल्याला हीच माहिती लिहायची आहे. हेन्स व्हेन द डिस्काउंट इज 10%, then selling price is 90 rupees. और इथं या ठिकाणी पर्सेंटेज न लिहिता नुसतं 10 लिहिलं तरी चालेल. when discount is 10 the selling price is 90. And same way, suppose when the discount is 17, then selling price is X rupees. म्हणजे 17 रुपये सूट असेल तेव्हा त्याची सेलिंग प्राइस किती असेल? X रुपये किंवा X रुपीज. त्यानंतर दिलेल्या माहितीनुसार तर या ठिकाणी पहा x अपॉन या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे इज इक्वल टू बॉक्स अपॉन 1 बॉक्स. तर x रुपये आहे तेव्हा या ठिकाणी सेलिंग किती असणार आहे? 17. त्याचबरोबर जेव्हा 90 रुपये असेल
x/17 90/10. तर या ठिकाणी जर आपण हे सोडवून घेतलं आता x इज इक्वल टू हे 90 ॲज इट इज इंटू 17/10. म्हणजे या ठिकाणी हा 90 ॲज इट इज 70 या ठिकाणी जे डिव्हिजनमध्ये ते मल्टिपलमध्ये आणि या ठिकाणी 10 ॲज इट इज. सो 0 0 कॅन्सल अँड x इज इक्वल टू 17 गुणिले 9 या ठिकाणी येईल 153 आणि म्हणून x ची किंमत किती आली 153. सेलिंग प्राइस इज इक्वल टू 153 अँड हेन्स द कस्टमर will get the atom for 153 rupees. 153 रुपयाला ती वस्तू खरेदी करेल. हेच मराठीमध्ये आहे त्या पद्धतीने हे सर्व फिलिंग द ब्लँक्स करून घ्या. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 8 लगेच. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 आहे. अ शॉपकीपर डिसाइड टू सेल अ सर्टन आयटम at a certain price. He tags the price on the atom by increasing the decided price by 25%. While selling the atom, he offers 20% discount. Find how many more or less percent he get on the decided price. तर जो 8वा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे पहा. दुकानदार एक वस्तू विशिष्ट किमतीला विकत असतो, विकायचं ठरवतो, परंतु ठरवलेल्या किमतीपेक्षा छापील किंमत 25% वाढवून विकतो. तर जेव्हा ग्राहक खरेदी करायला येतात तेव्हा 20% डिस्काउंट देतो. तर त्या दुकानदाराला प्रत्यक्ष शेकडा नफा किंवा तोटा किती झाला असेल. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार जर आपण हा प्रश्न सोडवायचा असेल, सपोज डिसाइडेड प्राइस is equal to 100 rupees. First increased 25%, then marked price is equal to 125 rupees. म्हणजे एक वस्तू तो 100 रुपयाला विकणार असतो, परंतु 25% त्यांनी किंमत वाढवली म्हणजे 125 रुपये झाली. आणि पुन्हा देन ही गिव्स 20% डिस्काउंट ऑन इट. तर यावर पुन्हा 20% डिस्काउंट दिला. तर 20% डिस्काउंट म्हणजेच 100 रुपये मार्केट प्राइसची किंमत असेल तर ती वस्तू विकेल 80 रुपये सेलिंग प्राइस. म्हणजे इफ मार्केट प्राइस 100, सेलिंग प्राइस 80 रुपीज, market price RS 125, then what's its selling price. तर आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हे या पद्धतीने लिहिता येतं पहा. 80/100 बरोबर x, या ठिकाणी आपण x समजूयात, x/125, देन x इज इक्वल टू 125 इंटू 80/100. 25 चोक 100, 25 5 100, 4 1 4, 4 2 8 आणि हे 0 म्हणजे x इज इक्वल टू 100 रुपीज. अँड when he gives 20% discount on 125, the selling price is equal to 100 rupees. And first the atom price is 100 and also selling price is 100 and hence no profit or loss. म्हणजे काहीही फायदा झालेला नाही किंवा तोटा झालेला नाही, म्हणजे आपण 0% असं लिहू शकतो. तर आणखी एकदा प्रश्न तुम्हाला सांगतो. एका दुकानदाराने 100 रुपये किंमत ठेवली होती वस्तूची आहे, ती 25% वाढवली म्हणजे छापली 25% जास्त आणि पुन्हा त्याच्यावर 20% डिस्काउंट दिला तर ती वस्तू किती रुपयाला विक्री गेली असेल. तर या ठिकाणी 100 रुपयाला ती वस्तू विक्री गेली असेल. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 9.1 मधील सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर पाहूया पुढील भागामध्ये आपण
कमिशन अँड रिबीट अँड प्रॅक्टिस सेट 9.2 मधील सर्व प्रश्न. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.